पैसे कमवून ठेवू नका पोरासाठी. पैसे कमवून ठेवू नका पोरासाठी. प्रत्येक मायबापाला, आईसारख्या माईला, माईसारख्या वडीलधाऱ्या माया बापासारख्या माणसाला विनंती, दोन्ही हात जोडून पोरासनी पैसे कमवून ठेवायचा विचार लय करू नका. कारण की लय काय बोलत नाही. आजच्या जमान्यामध्ये बापानं किती जरी पोरासाठी केलं ना कमीच आहे. म्हणून पुढची आपली तयारी करा. काय झालं, काल मी एका ठिकाणी चाललो रस्त्यानं, एक म्हातारी आईसारखी एक दिसली. तिचं वय तकरीबन 70 असेल. कारण की अक्षरशः म्हणली, ती काय म्हणली, डोळ्यातनं अक्षरशः पाणी आलं. सकाळ धरून चहाचा सुद्धा गोट पिली नाही रे पोरा, व्हिडिओ मॅक चालला नाही. कारण की व्हिडिओच्या नादात आपण काढत नाही. कारण की ते अक्षरशः म्हणली, सकाळ धरणं माझ्या पोरा ओळखत पण नाही. मी म्हणली कुठल्या, म्हणली वस्तीवरचीच आहे. म्हणली घेतली, म्हणली मी ओळखत नाही, मी इकडच्या बाजूला गावाकडे गेलो, ओळखत नाही. म्हणली पोरा, मी सकाळ धरणं चहाचा सुद्धा गोट नाही. कारण की पोरासाठी किती जरी करून ठेवलं तर पोराला मी 10 रुपये मागितलं होतं चहाच्या साखरेला, तर दिलं नाही. तर कारण की मी वस्तीवर चालली आता भाकरी मागून आणायला. अक्षरशः मला लाज वाटली, अक्षरशः मला लाज वाटली हो. म्हणून मी विनंती दोन्ही हात जोडून करतो, पोरांसाठी कमवून ठेवू नका वडीलधाऱ्या माणसाला ना आईसारख्या माईला. एवढी तुमच्यापाशी दोन्ही हात जोडून विनंती आहे. पोरासाठी लय इतकं पण कर नका. कारण की म्हणली मस्त 2-3 खोल्या येत्या, परंतु म्हणली मला भाकर सुद्धा देत नाही. ती म्हणली पोरगं मस्त नोकरीला आहे. ते काय करायचं आहे नोकरीला, काय करायचं तुझं देव धर्म, पण मायबापच नाही सुखाचं. म्हणली माझा 80 वर्ष झालं. म्हणली माझा नवरा जर मी याला म्हणली आजारी असल्यामुळं मी एकटीच आहे. नवऱ्याला पण तशीच करत होती. अक्षरशः म्हणली पैसे नाही तर म्हणली आता राहणं ही नावावर केली. म्हणून नाही विचार करा, मरुस्तोर आपल्यापाशी पैसा पाहिजे. उभ्या आयुष्यामध्ये मरुस्तोर ना, आणि तिथनं पुढची मरायच्या अगोदर 1-2-3 महिने करून ठेवायचं, सांभाळू नाही तर ना सांभाळू. परंतु आता सांगतो मी, लय काय बोलत नाही, पण पोरासाठी इतकं पण कर नका ना. आपण भिकारी होऊन डोळ्याकडे जाऊन अक्षरशः लाज वाटा पाहिलं तर त्याला, अक्षरशः लाज वाटा पाहिलं तर मायनं काय काय केलं नसेल तुझ्यासाठी, काय काय केलं नसेल. एक वेळ शिळी भाकर पाण्यासंग डोळं पुसत पुसत खाल्ली असेल, आणि तू स्वतःला शाणा समजून मायबापाला येड्यात काढतो. म्हणून प्रत्येक मायबापाला विनंती आहे माझ्या, पोरासाठी लय कमवून ठेवायची विचार करा. आपल्याला पोराला कष्ट करू दे, ते त्याला जाणीव नाही ना, त्यामुळं मायबापाची किंमत कळत नाही. त्यामुळं दुसरं काय बोलत नाही, पण पोरासाठी नाही या तुम्ही लय एवढं पण ताण देऊ नका. सबस्क्राईब आणि लाईक करा, बघता पण करत नाही. कारण की एक चांगलं सांगत असल्यावर तुम्ही ना त्याचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. एखादं चांगलं सांगणार असावं लागतं, दुसऱ्याचं वाईट करून स्वतःचं चांगलं होत नाही. मायबापाशिवाय काहीच नाही हो. ह्यासाठी तुम्हाला सांगतो, पोरावर लय विचार करत बस नका. पोरा आपल्या ताटातलं आपण खायचं बघा. पोरासाठी इतकं पण कर नका. एवढी तुमच्यापाशी विनंती आहे. आपल्या नीट आहे तर आपण सगळं आहे. पोराला पैसे सगळं हवाले केले होती, किंमत सुद्धा घेत नाही, कधी कराय. आणि सबस्क्राईब करा, बघता पण करत नाही राव. करा, 1 सेकंद चांगलं सांगत असल्यावर करा. धन्यवाद. ही सत्य परिस्थिती, मी बोलतो सत्य परिस्थिती. हा, धन्यवाद.